आरोप केलेले आहेत. त्यामध्ये राजेश काळे हे जे आहेत ते राजेश काळेंना बापूसाहेबांनी उपमहापौर बनवलं. उपमहापौर बनवले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नाव लौकिक करायचं सोडून अधिकाऱ्यांकडून त्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी राजेश काळे यांनी करत गेली. तशी अधिकाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट आणि तक्रारी त्यावेळेस केली होती. याची कारवाई म्हणून राजेश काळे याला पक्षातून ढकलून दिलं होतं त्यावेळेस. तरी त्यांची हे असं गुंडगिरी वागणं त्यावेळेस बंद झालं नाही. त्यांनी काही आपले जे कर्मचारी असतात, काही नागरिक असतात प्रभागातील, त्यांना दमदाट्या करणं, पैशाची मागणी करणं असं राजेश काळेने आतापर्यंत करत आलं. हे असे अनेक गुन्हे त्याच्यावर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये झाले तर माननीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर उपमहापौर असताना तडीपारची कारवाई केली. हे फार मोठी विचित्र गोष्ट होती. एखादा भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आणि त्याच्या तडीपारची कारवाई अशी ही मलिन प्रतिमा असलेलं हे राजेश काळे यांनी तशा वेळेस बापूसाहेबांनी मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जर गुंडगिरी करतील, अधिकाऱ्यांना पैसे मागतील, नागरिकांना मारहाण करतील असे कामं करून जर बापूसाहेब मदत करत नाही असं जर म्हणत असेल तर हे त्यांचं खोटं आहे आणि ते काहीतरी पैशाच्या लालसीपोटी त्यांनी बापूसाहेबांवर आरोप केला.